हॅलो. तर आज आपण बघूया रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर. एक नवीन टॉपिक घेऊन आलो तुमच्यासमोर. तर रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय असतं की ब्लड प्रेशर आपल्या ज्या बॉडीमध्ये अल्टर होतं, जसं की फॉर एक्झाम्पल ब्लड प्रेशर कमी होतं किंवा वाढतं, तर ते रेग्युलेट नक्की कसं होतं, म्हणजे एक नॉर्मल लेवलला ब्लड प्रेशर आपलं कसं येतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 कंट्रोल्स आहेत. पहिला आहे शॉर्ट टर्म कंट्रोल. शॉर्ट टर्म कंट्रोलमध्ये काय होतं, हे सेकंड्स मिनिट्स म्हणजे काय असतं की या कंडिशनमध्ये, एखाद्या कंडिशनमध्ये ब्लड प्रेशर कमी होतं. ठीक आहे, मग ते नॉर्मल लेवलला आहे ना सेकंड्स किंवा मिनिट्स लागतात. ठीक आहे, मग त्या कंट्रोल आपण म्हणतो शॉर्ट टर्म कंट्रोल. ठीक आहे, शॉर्ट टर्म कंट्रोल आपल्याला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंटरमिडिएट टर्म कंट्रोल आणि लाँग टर्म कंट्रोल सांगणार आहे. ठीक आहे, आता इंटरमिडिएट टर्म कंट्रोल म्हणजे नक्की काय असतं की आपल्या ज्यावेळेस बॉडीमध्ये ब्लड प्रेशर कमी होतं किंवा वाढतं, तर ते का नॉर्मल लेवलला यायला मिनिट्स टू आवर्स म्हणजे काही मिनटं किंवा काही तास लागतात. त्या कालावधीमध्ये आपलं ब्लड प्रेशर कमी झालेलं किंवा वाढलेलं आहे की नॉर्मल लेवलला येतं. ठीक आहे, त्या कंट्रोलला आपण नाव काय दिलं, इंटरमिडिएट टर्म कंट्रोल. ठीक आहे, आणि थर्ड जे सर्वात इम्पॉर्टंट आहे लाँग टर्म कंट्रोल. लाँग टर्म कंट्रोलमध्ये काय होतं की जर आपला बी पी कमी झाला असेल किंवा वाढला असेल, तर त्याला नॉर्मल लेवलला यायला काही दिवस किंवा काही महिने लागतात. म्हणजेच की जर समजा फॉर एक्झाम्पल काही व्यक्तींचा बी पी लो असतो. ठीक आहे, तो नॉर्मल लेवलला लवकर येत नाही, मग त्याच कंट्रोलला आपण काय नाव देतो, लाँग टर्म कंट्रोल देतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये हार्मोन्सचा यूज होतो, रेनिन वगैरे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पण मेकॅनिझम्स दिलेले आहेत, ते शिकायचं आपल्याला की डायरेक्ट मेकॅनिझम आहे का इनडायरेक्ट मेकॅनिझम आहे. ठीक आहे, तर आपल्याला सर्वात अगोदर इंटरमिडिएट टर्म कंट्रोल आपण शिकणार. इंटरमिडिएट टर्म कंट्रोलमध्ये काय असतं की याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला आहे स्ट्रेस रिलॅक्सेशन ऑफ ब्लड वेसल आणि दुसरं असतं कॅपिलरी फ्लुइड शिफ्ट मेकॅनिझम. ठीक आहे, हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लेन करतो. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसोडायलेशन हे म्हणजे काय असतं. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय असतं, व्हॅसो म्हणजे वेसल, कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, छोटी होणे, कॉन्स्ट्रिक्ट होते. ठीक आहे, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शनमध्ये काय होतं की वेसल्स जे असतात ना आपल्या ब्लड वेसल्स, ते कॉन्स्ट्रिक्ट होतात, म्हणजे त्यांचा जो आतमधला व्हॉल्यूम आहे ना तो कमी होतो. मग आतमधला व्हॉल्यूम जर कमी झाला तर ब्लड प्रेशर म्हणजे प्रेशर असणार ऑटोमॅटिकली वाढणार आहे. आणि व्हॅसोडायलेशनमध्ये काय होतं की जे पण वेसल आहेत, वेसल डायलेट होतात, म्हणजे काय, आतमधला जो पण वेसलमधला व्हॉल्यूम आहे ते ऑटोमॅटिकली वाढतो. मग व्हॉल्यूम वाढल्यामुळे प्रेशर काय होणार, कमी होणार. ठीक आहे, हे कळालं. आता आपण बघूया स्ट्रेस रिलॅक्सेशन ऑफ ब्लड वेसल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं, 2 कंडिशन बघणार आपण. एकतर ब्लड प्रेशर वाढल्यावर काय होतं आणि ब्लड प्रेशर कमी झाल्यावर काय होतं. ठीक आहे, आता फर्स्ट कंडिशनमध्ये बघूया आपण, ज्या वेळेस ब्लड प्रेशर वाढतं. ठीक आहे ना, एक्सेसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय की ब्लड प्रेशर वाढतं. ठीक आहे, ब्लड प्रेशर वाढल्यामुळे काय होणार, ही जी वेसल आहे ना डायलेट होणार. ठीक आहे, मी काय म्हटलं होतं, डायलेट म्हणजे आतमधला व्हॉल्यूम वाढणार. ठीक आहे, म्हणजे वेसल्स काय होणार, डायलेट होणार. मग या कंडिशनमध्ये काय होतं, नॉर्मल ब्लड प्रेशर कसं येतं बघा, नॉर्मल लेवलला ज्या वेळेस ब्लड प्रेशर वाढतं, ब्लड प्रेशर वाढल्यामुळे ही वेसल डायलेट होते. वेसल डायलेट झाली की तिची साईज चेंज होते. अगोदर साईज छोटी होती, आता साईज मोठी झाली. मग मोठी झालेली साईजला ती वेसल ॲडॅप्ट करून घेणार. ठीक आहे, काय काय म्हटलं मी, अगोदर छोटी होती, ब्लड प्रेशर वाढल्यामुळे ती साईज मोठी झाली. मग मोठी झालेली वेसल आहे ना, तिची साईज आता झालेली आहे ना, ती साईजला ॲडॅप्ट करणार. ठीक आहे, ॲडॅप्टेड साईज. ठीक आहे, मग साईजला ॲडॅप्ट केल्यामुळे काय होणार, ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर नॉर्मल लेवलला येणार. ठीक आहे, आता सेकंड कंडिशनमध्ये बघूया आपण. सेकंड कंडिशनमध्ये ब्लड प्रेशर कमी होतं, म्हणजे मॅसिव्ह ब्लिडिंग झालं समजा एखाद्या पेशंटमध्ये, तर ऑटोमॅटिकली ब्लडचं प्रेशर कमी होणार. मग ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे काय होणार, ही जी ब्लड वेसल दिलेली आहे ती होणार कॉन्स्ट्रिक्ट होणार, छोटी होणार. मग छोटी झालेली जी साईज आहे ना ती वेसल ॲडॅप्ट करून घेणार. ठीक आहे, मग ॲडॅप्ट केल्यामुळे काय होणार, ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर जे कमी झालं होतं ते नॉर्मल लेवलला येणार. ठीक आहे, मग पहिल्या कंडिशनला आपण म्हणतो स्ट्रेस रिलॅक्सेशन. काय म्हणतो, स्ट्रेस रिलॅक्सेशन. आणि सेकंड कंडिशनला आपण म्हणतो रिव्हर्स स्ट्रेस रिलॅक्सेशन. ठीक आहे ना, म्हणजे नॉर्मल जी साईज होती ब्लड वेसलची ती कमी होणार आणि ती कमी झालेली साईजला ॲडॅप्ट करणार. ह्याला आपण म्हणतो रिव्हर्स स्ट्रेस रिलॅक्सेशन. आणि स्टार्टिंग कंडिशनमध्ये ब्लड वेसल असते नॉर्मल, ती डायलेट होणार आणि डायलेट झालेली साईज आहे ना ॲडॅप्ट करणार, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मलला येणार. आणि ह्या कंडिशनला आपण म्हटलं स्ट्रेस रिलॅक्सेशन. ओके, आता सेकंड आपण बघणार आहे कॅपिलरी फ्लुइड शिफ्ट मेकॅनिझम. याच्यामध्ये काय होतं की आतमधलं फ्लुइड एकतर बाहेर शिफ्ट होईल किंवा बाहेरचं फ्लुइड आतमध्ये येईल. 2च कंडिशन होतात. आता आतमधलं फ्लुइड बाहेर कधी जातं किंवा बाहेरचं फ्लुइड आतमध्ये कधी येतं ते बघायचं आहे. बघा, पहिलं जे आहे, पहिल्या केसमध्ये ब्लड प्रेशर वाढते. ठीक आहे, आता मला सांगा, ब्लड प्रेशर वाढत असेल तर ऑटोमॅटिकली ब्लडचा व्हॉल्यूम वाढेल. ठीक आहे ना, ब्लडचं कंटेंट वाढेल. तर काय होणार, आतमध्ये ज्यावेळेस ब्लड प्रेशर वाढणार त्यावेळेस आतमधलं जे फ्लुइड आहे, म्हणजे कॅपिलरीमध्ये प्रेझेंट असणारं फ्लुइड आहे, ते बाहेर शिफ्ट व्हायला सुरू होणार, इंटरस्टिशियममध्ये शिफ्ट व्हायला सुरू होणार. याच्यामुळे काय होणार, आतमधलं जे ब्लड व्हॉल्यूम आहे ना ते ऑटोमॅटिकली कमी होणार. ब्लड व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ब्लड प्रेशर ऑटोमॅटिकली कमी होणार.
ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं, कॅपिलरी फ्लुइड शिफ्ट फ्रॉम वेसल टू इंटरस्टिशियम. म्हणजे काय, आतमधलं जे फ्लुइड आहे ना ते बाहेर शिफ्ट व्हायला सुरू होणार. मग आतमधलं ब्लड व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली कमी होणार आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर कमी होणार. ठीक आहे. आता सेकंड कंडिशनमध्ये काय होतं, ब्लड प्रेशर कमी होतं म्हणजेच काय, लो बी पी होतो. लो बी पी झाल्यामुळे होणार ऑटोमॅटिकली ब्लड व्हॉल्यूम कमी होणार. मग बाहेरचं फ्लुइड इंटरस्टिशियम फ्लुइड हे आतमध्ये शिफ्ट होतं. आतमध्ये शिफ्ट झाल्यामुळे काय होतं, ब्लड व्हॉल्यूम वाढतो. ब्लड व्हॉल्यूम वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर वाढतं म्हणजे नॉर्मल लेवलला येतं. ठीक आहे, समजलं. 2 कंडिशन आहेत त्याच्यामध्ये, 2 टाईप्स आहेत. पहिलं टाईप आपण स्ट्रेस रिलॅक्सेशन ऑफ ब्लड वेसल पाहिलं. त्याच्यामध्ये जी नवीन झालेली साईज आहे, बाय अडॅप्टिंग न्यू साईज टू न्यू साईज. ठीक आहे, याच्यामध्ये नवीन साईज अडॅप्ट केली जाते वेसलनी. आणि सेकंड कंडिशनमध्ये कॅपिलरी फ्लुइड शिफ्ट होतं. ठीक आहे, ह्याला आपण नाव दिले कॅपिलरी फ्लुइड शिफ्ट मेकॅनिझम. ठीक आहे. आता आपण थर्ड बघणार आहे लॉंग टर्म रेग्युलेशन ऑफ अ ब्लड प्रेशर. ओके, चला आता आपण पाहणार आहोत लॉंग टर्म रेग्युलेशन. लॉंग टर्म रेग्युलेशनमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये 2 मेकॅनिझम दिलेले आहेत बघा, स्क्रीनवर दिसत आहे बघा. पहिलं मेकॅनिझम आहे डायरेक्ट मेकॅनिझम. ठीक आहे, डायरेक्ट मेकॅनिझमला नाव काय दिलं अजून, रिनल फ्लुइड मेकॅनिझम किंवा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड व्हॉल्यूम मेकॅनिझम. ठीक आहे. आणि सेकंड असतं इनडायरेक्ट मेकॅनिझम. ठीक आहे, याच्यामध्ये इन्क्लूड काय, रास. ठीक आहे, रास म्हणजे रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम. ओके. आता डायरेक्ट मेकॅनिझम आपण अगोदर पाहणार आहोत. याच्यामध्ये काय आहे की कोणतंच हार्मोनचं इन्क्लूड नाही. ठीक आहे, म्हणजे कोणतंच हार्मोनचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. ठीक आहे, विदाऊट एनी हार्मोन तो बीपी जो असतो तो रेग्युलेट होतो. ठीक आहे, जसं की फॉर एक्झाम्पल रास सिस्टममध्ये काय आहे की बाबा अल्डोस्टेरॉन हार्मोन यूज झाला आहे. ठीक आहे ना, रेग्युलेट करण्यासाठी, म्हणजे कमी झालेला बीपी असतो तो वाढवण्यासाठी अल्डोस्टेरॉनचा यूज होतो, एडीएचचा यूज होतो, अँटीडायरेटिक हार्मोनचा यूज होतो. तसं डायरेक्ट मेकॅनिझममध्ये ना कोणत्या हार्मोनचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. ठीक आहे, म्हणजे जर एखादा बीपी जर कमी झाला तर कोणता हार्मोन येऊन तो बीपी वाढवेल असं काय होणार नाही आहे. ठीक आहे, किंवा वॅसोकॉन्स्ट्रिक्ट करेल किंवा काय अशा गोष्टी घडणार नाहीत. ठीक आहे, त्या सर्व गोष्टी म्हणजे हार्मोन्स जे इन्व्हॉल्वमेंट असतात ते सगळं आपण इनडायरेक्ट मेकॅनिझममध्ये शिकणार. ओके. आता डायरेक्ट मेकॅनिझममध्ये काय होतं, फर्स्ट कंडिशन बघा, बीपी जर वाढला, ठीक आहे, म्हणजेच काय, ब्लड प्रेशर जर वाढलं. आता बघा, ब्लड प्रेशर जर वाढलं तर किडनीवरचा स्ट्रेस वाढेल, म्हणजे फिल्ट्रेशन फास्ट व्हायला सुरू होईल ना, म्हणजेच काय, GFR. ठीक आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ठीक आहे, हा वाढेल बरोबर, म्हणजे फास्टली किडनीमध्ये ब्लड फ्लो व्हायला सुरू होईल. जर ब्लड प्रेशर जर वाढलं तर GFR ऑफ वॉटर आणि GFR ऑफ सॉल्ट दोन्ही वाढणार. ठीक आहे, म्हणजे काय, वॉटरचं फिल्ट्रेशन आणि सॉल्टचं फिल्ट्रेशन हे दोन्ही पण इन्क्रीज होणार. ठीक आहे, जर दोन्ही पण इन्क्रीज जर झालं तर ऑटोमॅटिकली ब्लडचं व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार. कारण की ब्लडमधलं वॉटर आणि सॉल्ट आता काय झालं, युरिन थ्रू एक्सक्रीट झालं. ठीक आहे ना, फिल्टर होऊन एक्सक्रीट झालं. मग वॉटर आणि सॉल्टचं जर एक्सक्रिशन जर वाढत असेल तर ऑटोमॅटिकली ब्लडचं व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार. मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं, ब्लडचं व्हॉल्यूम जर कमी झाला तर ऑटोमॅटिकली बीपी काय होणार, कमी होणार. ठीक आहे. आता बघा, जर ब्लड प्रेशर वाढलं तर GFR ऑफ H2O वाढेल. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेशर डायुरेसिस. ठीक आहे, जर वॉटरचं GFR वाढत असेल, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जर वॉटरचा वाढत असेल तर त्याला नाव काय दिलं, प्रेशर डायुरेसिस. ठीक आहे. आणि जर समजा सॉल्टचं जर GFR वाढत असेल तर आपण त्याला नाव दिलं प्रेशर नायट्रियुरेसिस. ओके, हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं तर विचारतील. ठीक आहे. आता सेकंड बघा, सेकंड कंडिशनमध्ये काय होतं, बीपी ज्या वेळेस कमी होतो, बीपी कमी झाल्यामुळे काय होतं, वॉटर आणि सॉल्टचं GFR ऑटोमॅटिकली कमी होणार. कारण की किडनीकडे फ्लो होणारं ब्लडचं प्रेशर कमी होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे फिल्ट्रेशन पण काय होणार, कमी होणार. मग जर GFR ऑफ वॉटर आणि सॉल्टचं जर कमी झालं तर ऑटोमॅटिक वॉटर आणि सॉल्ट युरिन थ्रू एक्सक्रीट व्हायला कमी होणार, म्हणजे कमी एक्सक्रीट होणार. म्हणजेच काय, वॉटर आणि सॉल्टचं कंटेंट जे आहे ना ते ब्लडमध्ये ऑटोमॅटिकली वाढणार. मग ब्लड व्हॉल्यूम वाढला, BV म्हणजे ब्लड व्हॉल्यूम, ब्लड व्हॉल्यूम वाढला. ब्लड व्हॉल्यूम वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली बीपी काय होणार, वाढणार. म्हणजे टुवर्ड्स नॉर्मलकडे जायचा प्रयत्न करणार. ठीक आहे, वाढणार म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त नाही होणार. जो कमी झालेली रेंज आहे ना, नॉर्मल रेंजपर्यंत वाढला सुरू होणार. ठीक आहे, हे कळलं का. आता ह्याच्यामध्ये कोणत्या हार्मोनचं इन्व्हॉल्वमेंट दिसतं का तुम्हाला, नाही दिसत आहे. ठीक आहे, नॉर्मली बीपी वाढेल त्यावेळेस GFR ऑफ वॉटर आणि सॉल्ट वाढेल. GFR ऑफ वॉटर आणि सॉल्ट वाढल्यामुळे GFR म्हणजेच काय, वॉटर आणि सॉल्ट एक्सक्रीट जास्त प्रमाणात होणार. एक्सक्रीट जर जास्त प्रमाणात होतील तर ब्लडचं व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली कमी होणार. ब्लडचं व्हॉल्यूम कमी झालं की बीपी ऑटोमॅटिकली कमी होणार. ठीक आहे, हे झालं डायरेक्ट मेकॅनिझम. आता इनडायरेक्ट मेकॅनिझममध्ये काय इन्क्लूड आहे, तर रेनिन रास सिस्टम. ठीक आहे, आता काही बुक्समध्ये रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टम पण दिलेलं आहे, किंवा अल्डोस्टेरॉन सिस्टम दिलेलं आहे, किंवा वॅसोप्रेसिन वॅसोकॉन्स्ट्रक्टर सिस्टम दिलेलं आहे, किंवा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम दिले. हे सगळ्या गोष्टी एकाच्यामध्येच इन्क्लूड होतात. म्हणजेच कोणतं, रास मेकॅनिझम. ठीक आहे, रास मेकॅनिझममध्ये नक्की काय होतं आता आपण ते पाहूया. ठीक आहे, बघा, रास म्हणजेच काय, रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, आपलं तुम्हाला शिकायचं आहे,
फर्स्ट कंडिशनमध्ये काय होते, बी पी कमी होतोय. ठीक आहे, बी पी कमी झाल्यावर आपल्याला बघायचं नाही की बी पी नॉर्मल लेवलला कसं येतोय आता. ठीक आहे, आता बघा ज्यावेळेस बी पी कमी होईल म्हटल्यावर काय, ब्लड व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली म्हणजे ब्लडचा जो फ्लो होणार आहे किडनीकडे फिल्टर होण्यासाठी तो ऑटोमॅटिकली कमी होणार. म्हणजेच काय, रिनल परफ्युजन कमी होणार आहे. ठीक आहे, रिनल परफ्युजन आता तुम्हाला माहिती आहे की मॅक्झिमम जे पण ॲब्झॉर्प्शन असतं 60 to 70% ते PCTमध्ये होतं. ठीक आहे, मग नंतर लिपोफेंडली, मग DCT. मग DCT काय करणार, डिजिटल कॉन्व्हर्टर ट्यूबल काय करतात, NaClचं अमाऊंट सेन्स करतात. म्हणजे त्यांना जर वाटलं ना की NaCl खूप कमी प्रमाणात आलाय तर ते सेन्स करून काय करतात, जे सेल्सला आहे ना कमांड देतात की बाबा NaClचं प्रमाण कमी झालं रे, मग आता जे सेल्स तू रेनिन सिक्रेट कर. ठीक आहे ना, त्यांचं एक ठरलेलं लेवल असते. ठीक आहे, आता मग काय होतं, जास्त प्रमाणात जर कमी प्रमाणामध्ये जर ब्लड फ्लो होत असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तर PCT ॲब्झॉर्ब करेल. मग NaCl जे DCTपर्यंत पोहोचणार ते खूप कमी प्रमाणात पोहोचणार. ठीक आहे, मग तिथे प्रेझेंट असतात मॅक्युला डेन्सा नावाचे सेल्स. कुठले नावाचे, मॅक्युला डेन्सा, कुठे, DCT जवळ. ठीक आहे, मग ते काय करतात, ते सेन्स करतात NaClची लेवल. हां, आता BP कमी झाला आहे तर सेन्स करणार, NaCl लेवल खूप कमी झाली रे, मग मॅक्युलर डेन्सा काय करणार, सेन्स करणार. मॅक्युलर डेन्साने एकदा सेन्स केली की ते कमांड देणार जे सेल्सला काय सिक्रेट करण्यासाठी, रेनिन सिक्रेट करण्यासाठी. काय सिक्रेट करण्यासाठी, रेनिन. ठीक आहे, बघा फर्स्ट BP कमी झाला, मग रिनल परफ्युजनचं होतं ते कमी झालं. मग DCT जवळ असणारे ते मॅक्युलर डेन्सा नावाचे सेल्स आहेत ते सेन्स करणार आणि ते कमांड देणार जे सेल्सला की बाबा रेनिन सिक्रेट कर. ठीक आहे, आता रेनिन सिक्रेट झालं. आता हे जे लिव्हर जे असतं ना, अँजिओटेन्सिनोजन सिक्रेट करतच राहतं. त्याला देणे घेणं नाही BP कमी झाला आहे किंवा वाढला आहे, ते नॉर्मली ब्लडमध्ये अँजिओटेन्सिनोजन सिक्रेट करतच राहतं. ठीक आहे, आता जर समजा रेनिन सिक्रेट झाला आहे, अँजिओटेन्सिनोजन तर ब्लडमध्ये येणारच राहणार, ते सर्क्युलेटच होत राहतं ब्लडमध्ये. ठीक आहे, त्याला असं नाही की फक्त BP कमी झाल्यावर अँजिओटेन्सिनोजन सिक्रेट करणारे लिव्हर, असं काय नसतं. BP कमी झाला किंवा वाढला तरी पण लिव्हर ते आपलं त्याचं काम करत राहतं. आता ज्या वेळेस बघा आता रेनिन सिक्रेट झालाय, तो काय करतो, अँजिओटेन्सिनोजनला अँजिओटेन्सिन 1 मध्ये कन्वर्ट करतो. मी काय म्हटलं, रेनिन जे सिक्रेट झालंय ना, जे सेल्सने जे रेनिन सिक्रेट केले ना, ते काय करणार आहे, अँजिओटेन्सिनोजनला अँजिओटेन्सिन 1 मध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे, मग एकदा अँजिओटेन्सिन 1 मध्ये ज्यावेळेस कन्वर्ट झालं की मग काय होतं, अँजिओटेन्सिन 1 हे अँजिओटेन्सिन 2 मध्ये कन्वर्ट करतं. कोण करतं, तर अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईम, ते लंग्सपाशी प्रेझेंट असतात. ठीक आहे ना, कोण करतं, अँजिओटेन्सिन 1 जे असतं ना ते अँजिओटेन्सिन 2 मध्ये कन्वर्ट करतं. कोण, अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईम. ठीक आहे, मग आता अँजिओटेन्सिन 2 जे BP कमी झालेलं आहे ना त्याला रेग्युलेट करणार, म्हणजे नॉर्मल लेवलला आणणार. त्याच्याकडे 5 वेज आहेत. ठीक आहे ना, फर्स्ट वे काय, सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीला वाढवून. पहिला वे काय, सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीला वाढवून. सेकंड आहे तो डायरेक्टली किडनीवर ॲक्ट होणार. थर्ड आहे ॲड्रेनल कॉर्टेक्सवर ॲक्ट होणार. फोर्थ आहे वॅसोकॉन्स्ट्रिक्शनवर ॲक्ट होणार. आणि फिफ्थ आहे पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडवर ॲक्ट होणार. ठीक आहे ना, बघा आता अँजिओटेन्सिन 2 बनला. आता पहिल्या सर्वात अगोदर काय झालं, जे सेल्सने रेनिन सिक्रेट केलं होतं. रेनिनने काय केलं, जे पण अँजिओटेन्सिनोजन प्रेझेंट आहे ब्लडमध्ये त्याला अँजिओटेन्सिन 1 मध्ये कन्वर्ट केलं. अँजिओटेन्सिन 1 हे अँजिओटेन्सिन 2 मध्ये कन्वर्ट झालं विथ दी हेल्प ऑफ अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईम. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये फर्स्ट होणार सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीला वाढवणार. कोण, अँजिओटेन्सिन 2. ठीक आहे, आता कमी झालं ना ब्लड प्रेशर तर त्याच्यामुळे काय होणार आहे, वॅसोकॉन्स्ट्रिक्शन होणार. वॅसोकॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होणार, जे पण ब्लड वेसलमधलं जे पण व्हॉल्यूम आहे ना ते कमी होणार. जर व्हॉल्यूम कमी झालं तर ऑटोमॅटिकली प्रेशर वाढणार. मग कमी झालेलं ब्लड प्रेशर आहे ना हे ऑटोमॅटिकली नॉर्मल लेवल येणार, म्हणजेच वाढणार. ठीक आहे, HR वाढणार. HR म्हणजे हार्ट रेट वाढणार. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शन पण वाढणार. ठीक आहे, सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीला वाढवल्यानंतर 3 गोष्टी घडणार. पहिला आहे वॅसोकॉन्स्ट्रिक्शन, HR वाढेल आणि कॉन्ट्रॅक्शन वाढेल. ठीक आहे, नंतर काय बघा, सेकंड आहे किडनीवर डायरेक्टली ॲक्ट करणार अँजिओटेन्सिन. आता किडनीवर ॲक्ट केल्यामुळे काय होणार, किडनी काय करणार, सोडियम आणि वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन करणार. ठीक आहे, सोडियम आणि वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन करणार म्हणजे काय, ते ब्लडमध्ये सोडियम आणि वॉटरचं प्रमाण वाढणार रिॲब्झॉर्ब केल्यामुळे. ठीक आहे, मग जर ब्लड व्हॉल्यूम जर वाढला, म्हणजे सोडियम आणि वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन वाढवल्यामुळे ब्लड व्हॉल्यूम वाढेल. ब्लड व्हॉल्यूम वाढला की ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर वाढणार. ठीक आहे, आणि त्याच्याच बदल्यात पोटॅशियमचं एक्सक्रिशन वाढवणार. का, आपल्याला सोडियमला बॅलन्स करायचं ना, कारण की सोडियम आपण रिॲब्झॉर्ब करतोय. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी दुसरं कोणतं आयन आहे, पोटॅशियम म्हणजे K+, त्याला एक्सक्रीट करणार. ठीक आहे ना, एक्सिट करणार. ठीक आहे, आता सेकंडमध्ये काय होतं, ॲड्रेनल कॉर्टेक्सवर ॲक्ट होतो. ॲड्रेनल कॉर्टेक्सवर ॲक्ट केल्यानंतर ते अल्डोस्टेरॉन सिक्रेट करतो. अल्डोस्टेरॉनचं कामच आहे की सोडियम आणि वॉटरला रिॲब्झॉर्ब करणे. सोडियम आणि वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन वाढलं की नंतर पोटॅशियमचं एक्सक्रिशन वाढतं. म्हणजे याच्यामुळे काय होतं, सोडियम आणि वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन वाढलं की ब्लडचा व्हॉल्यूम वाढतो आणि ब्लडचा व्हॉल्यूम वाढला की ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर वाढतं.
ठीक आहे. आणि चौथा आहे व्हॅसो कॉन्स्ट्रक्शन. ते डायरेक्ट ब्लड वेसल्सला काय करतात, कॉन्स्ट्रिक्ट करतात. त्याच्यामुळे काय होतं, व्हॉल्यूम जो असतो ना वाढलेला तो कमी होतो. कमी झाल्यामुळे व्हॉल्यूम प्रेशर काय होणार, वाढणार आहे. ठीक आहे. आणि पाचवं जे आहे पोस्टेरियर पिट्युटरी, याच्यामध्ये काय होणार आहे, जे अँजिओटेन्सिन 2 पोस्टेरियर पिट्युटरी ॲक्ट होऊन व्हॅसोप्रेसिन म्हणजेच अँटी डायरोटिक हार्मोन ADH सिक्रेट करणार. ADH सिक्रेट केल्यामुळे काय होतं, जे पण वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन आहे फ्रॉम कलेक्टिंग डक्ट ते वाढणार. वॉटरचं जर रिॲब्झॉर्प्शन वाढलं तर ऑटोमॅटिकली ब्लडचा व्हॉल्यूम वाढणार. ब्लडमध्ये वॉटरचं प्रमाण वाढल्यामुळे ब्लडचं व्हॉल्यूम वाढणार आणि ब्लडचं व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होणार, ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर वाढणार. ठीक आहे. ही जी आपण बघितली ती रास मेथड आहे. याच्यामध्ये बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये आता ॲडल कॉडिक्समध्ये अल्डोस्टेरॉनचा समावेश आहे, इकडे ADHचा समावेश आहे. ठीक आहे. तसं आपण डायरेक्ट मेकॅनिझममध्ये कोणतंच हार्मोन्स नव्हते. ठीक आहे ना, डायरेक्टली ते कंट्रोल होतं. हे झालं डायरेक्ट मेकॅनिझम आणि हे झालं इनडायरेक्ट मेकॅनिझम. समरी बघूया आपण. बघा, फर्स्ट सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीला वाढवते, पण डायरेक्ट ॲक्शन ऑन किडनी, परत आहे थर्ड अल्डोस्टेरॉन रिलीज होतो आहे, व्हॅसो कॉन्स्ट्रक्शन होतं आहे आणि ADH रिलीज होतं आहे. ठीक आहे. आता आपण जे पाहणार आहोत ते ग्राफ पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट मेकॅनिझमचा ग्राफ दिलेला आहे. ठीक आहे. तो आता बघूया. चला, तर आपण याच्या अगोदर काय पाहिलं, लॉंग टर्म. ठीक आहे ना. लॉंग टर्ममध्ये आपण कोणती सिस्टम बघितली, रास सिस्टम बघितली. बघा, रास सिस्टममध्ये आपण काय पाहिलं होतं की ज्यावेळेस BP आपला लो होतो, एक शॉर्टमध्ये रिवाईज करतो, ज्यावेळेस आपला BP लो होतो, BP लो झाल्यानंतर काय होतं, किडनीमध्ये जे पण जे सेल्स असतात ना ते रेनिन सिक्रेट करतात. ठीक आहे. रेनिन सिक्रेट केल्यानंतर काय होतं, जे लिव्हरने अँजिओटेन्सिनोजन सिक्रेट जे केले ना ते रेनिन अँजिओटेन्सिनोजनला अँजिओटेन्सिन 1मध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. मग अँजिओटेन्सिन 1मध्ये सिक्रेट कन्वर्ट झाल्यानंतर ते अँजिओटेन्सिन 1 जे आहे ना हे अँजिओटेन्सिन 2मध्ये कन्वर्ट होतं विथ द हेल्प ऑफ अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईम. ठीक आहे. हे एन्झाईम्स कुठे प्रेझेंट असतात, लंग्सच्या इथे प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग ज्यावेळेस अँजिओटेन्सिन 2मध्ये कन्वर्ट झालं, अँजिओटेन्सिन 2 जे असतं ना, जे BP लो झाला आहे त्याला नॉर्मल लेवलला आणण्यासाठी 5 वे आहेत त्याच्याकडे. ठीक आहे. तो 5 वेनी BP नॉर्मल लेवलला आणू शकतो. पहिला आहे सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीला वाढवतो. ठीक आहे. सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीला वाढवणे म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय होतं तर तो व्हॅसो कॉन्स्ट्रक्शन करतो. व्हॅसो कॉन्स्ट्रक्शनमध्ये ब्लड वेसल कॉन्स्ट्रक्ट होतात, व्हॉल्यूम कमी होतो, व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे प्रेशर वाढतं. ठीक आहे. परत दुसरं आहे ॲक्ट्स डायरेक्टली ऑन किडनी. किडनीवर ॲक्ट करतं डायरेक्ट ते. ठीक आहे. किडनीवर ॲक्ट करतं म्हणजे काय की त्याच्यामध्ये सोडियम आणि वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन करतं ब्लडमध्ये परत. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर जे कमी झाले ना, जे ब्लड व्हॉल्यूम वाढणार. ठीक आहे. ब्लड व्हॉल्यूम वाढलं. ठीक आहे. ब्लड व्हॉल्यूम वाढले की ऑटोमॅटिक काय होणार, ब्लड प्रेशर वाढणार, म्हणजे नॉर्मल लेवलला येणार. अँजिओटेन्सिन 2 जे आहे ना त्या ॲड्रेनल कॉर्टेक्सवर काम करून अल्डोस्टेरॉन सिक्रेट करतं. अल्डोस्टेरॉनचं पण सेम काम आहे, रिॲब्झॉर्प्शन वाढवतं सोडियम आणि वॉटरचं फ्रॉम DCT आणि CT. ठीक आहे. परत व्हॅसो कॉन्स्ट्रक्शन करतं आणि पाचवं आपण बघितलं ते पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट करून ADH सिक्रेट करतं. ADH म्हणजेच अँटी डायरोटिक हार्मोन किंवा व्हॅसोप्रेसिन पण म्हणतात. ह्यांचं काम काय की H2O रिॲब्झॉर्प्शन वाढवतं. H2O रिॲब्झॉर्प्शन वाढल्यामुळे काय होतं, ब्लड व्हॉल्यूम वाढतो. ब्लड व्हॉल्यूम वाढल्यामुळे ब्लड प्रेशर ऑटोमॅटिकली वाढतं. आता आपण हे बघितलेलं डायरेक्ट मेकॅनिझम, इनडायरेक्ट मेकॅनिझम. ठीक आहे. आता आपण जे डायरेक्ट मेकॅनिझम जे बघितलेलं हे वाली ही जी स्लाईड. ठीक आहे. याच्यामध्ये आपण डायरेक्ट मेकॅनिझम बघितलं ना की BP वाढल्यानंतर तो GFR वाढतो वॉटरचा आणि सॉल्टचा. परत मग नंतर त्याचा GFR वाढल्यामुळे परत ब्लड व्हॉल्यूम कमी होतो, मग नंतर BP परत कमी होतो. आता हे आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये बघणार आहे. ठीक आहे. ग्राफ नक्की कसा रिप्रेझेंट करतो आपल्याला कशावरून कळतं. ठीक आहे. कर्व कोणता कर्व आहे हा. ठीक आहे. आता बघा, रिनल बॉडी फ्लुइड मेकॅनिझम. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला जो ग्राफ दिलेला आहे ना रिनल युरिनरी आउटपुट कर्व आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो एक्स ॲक्सिस आहे, ठीक आहे, ही वाली एक्स ॲक्सिस. ठीक आहे. एक्स ॲक्सिसवर त्यांनी काय मेन्शन केलं, आर्टरियल प्रेशर. ठीक आहे. आर्टरियल प्रेशर मेन्शन केलेलं आहे. आणि वाय ॲक्सिसवर काय दिलं की रिनल आउटपुट ऑफ सॉल्ट आणि वॉटर. म्हणजे काय, ज्यावेळेस आर्टरियल प्रेशर वाढत जाईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली रिनल आउटपुट ऑफ सॉल्ट आणि वॉटर पण वाढणार. ठीक आहे. का वाढणार, कारण की ब्लड व्हॉल्यूम वाढले, ब्लड प्रेशर वाढले म्हटल्यावर. मग ज्यावेळेस ब्लड प्रेशर वाढतं त्यावेळेस रिनल आउटपुट ऑफ वॉटर आणि सॉल्ट म्हणजे काय, वॉटर आणि सॉल्ट फिल्टर होऊन युरिन थ्रू एक्सक्रीट होतात आणि ब्लड व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली कमी होऊन ब्लड प्रेशर नॉर्मल लेवलला येतं. ठीक आहे. आता हा ग्राफ रिप्रेझेंट काय करतो बघा, आता हे जे आर्टरियल प्रेशर वाढते ना हळूहळू वाढत जाते बघा, हा कर्व दिसतोय, वाढते तसं सेम रिनल आउटपुट ऑफ सॉल्ट आणि वॉटर पण वाढतं आहे. जसं आर्टरियल प्रेशर वाढेल तसं आउटपुट ऑफ सॉल्ट आणि वॉटर वाढणार आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस आर्टरियल प्रेशर वाढत जाईल, वाढल्यानंतर जे आउटपुट ऑफ वॉटर असेल त्याला आपण म्हणणार प्रेशर डाययुरेसिस आणि आउटपुट ऑफ सॉल्ट जर म्हटलं तर त्याला आपण म्हणणार प्रेशर नायट्रियुरेसिस. ठीक आहे. हे समजलं. हा सिम्पल ग्राफ आहे बघा ना. एक्स ॲक्सिसवर त्याने आर्टरियल प्रेशर मेन्शन केले, वाय ॲक्सिसवर रिनल आउटपुट ऑफ सॉल्ट आणि वॉटर मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता
हा झाला रिनल युरिनरी आउटपुट कर्व. ह्याच्यामध्ये फक्त आउटपुट दिलेला आहे, ठीक आहे, फक्त आउटपुट, इनटेकचा नाही संबंध काय. बट जो तुम्ही सेकंड कर्व जो बघता ना त्याच्यामध्ये बघा रिनल फंक्शन कर्व म्हणतात त्याला. रिनल फंक्शन कर्वमध्ये काय की वॉटर आणि सॉल्टचं आउटपुट पण होते आणि आपण इनटेक पण करतो. म्हणजे समजा आपण भाजीमध्ये मीठ टाकतो, ठीक आहे, पाणी पितो, ते इनटेक आहे ना, सॉल्टचं आणि वॉटरचं आपण इनटेक करतोय, ठीक आहे. मग ते इनटेकचा पण काय संबंध असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. जर एखाद्या कंडिशनमध्ये आपण इनटेक जर वाढवला तर बीपी कसा वाढतो ते पण बघायचं आपल्याला, ठीक आहे. आता ह्या ग्राफमध्ये बघा एक्स ॲक्सिसवर आर्टरियल प्रेशर दिलेलं आहे, ठीक आहे, आणि वाय ॲक्सिसवर काय दिलेलं त्यांनी इनटेक आणि आउटपुट. हा जो रेड कलरची जी कर्व दिसतो ना तो आउटपुटचा, ठीक आहे, आउटपुट ऑफ सॉल्ट आणि वॉटरचा. आणि जी ब्ल्यू कलरची एकदम कॉन्स्टंट लाईन जी दिसते ना हे आहे इनटेक ऑफ वॉटर आणि सॉल्ट, ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला वरच्या ग्राफमध्ये सांगितलं की वरच्या ग्राफमध्ये कसं आर्टरियल प्रेशर वाढलं की ऑटोमॅटिक आउटपुट पण वाढतं आहे. आणि हा जो इनटेक आहे ना कॉन्स्टंट इनटेक आहे, म्हणजे आपण एक कॉन्स्टंटली वॉटर आणि सॉल्टचा इनटेक करतो आहे, ठीक आहे. आता बघा ज्या पॉईंटला हा जो आउटपुटचा कर्व आणि इनटेकची जी लाईन आहे ना जिथे मीट होती ज्या पॉईंटला, त्या पॉईंटला आपण म्हणतो इक्विलिब्रियम पॉईंट. काय म्हणतो? इक्विलिब्रियम पॉईंट म्हणतो, ठीक आहे. त्या पॉईंटला आउटपुट ऑफ सॉल्ट आणि वॉटर आणि इनटेक ऑफ वॉटर आणि सॉल्ट हे सेम असतात, ठीक आहे. मग त्याच पॉईंटला जस्ट खाली जर आलो आपण तर 100 mm ऑफ एच जी दिसतं आपल्याला. 100 mm ऑफ एच जी हे असणार मीन आर्टरियल प्रेशर ऑफ अ नॉर्मल ह्युमन बिंग, ठीक आहे ना. म्हणजे एका नॉर्मल पर्सनचं एक मीन आर्टरियल प्रेशर जर म्हटलं ना तर 100 mm ऑफ एच जी असतं. का? कारण की त्या पॉईंटला हा जो इक्विलिब्रियम पॉईंट आहे त्या पॉईंटला आउटपुट आणि इनटेक हा सेम आहे, ठीक आहे. इथपर्यंत समजलं का? बघा ही जी रेड लाईन दिसते ती आउटपुटची आणि ही जी कॉन्स्टंट लाईन जी दिसते ना ती इनटेक ऑफ वॉटर आणि सॉल्टची, ठीक आहे. मग जे दोन लाईन एका पॉईंटला मीट झालेले आहेत बघा, त्या पॉईंटला जस्ट आपण खाली आलो 100 mm ऑफ एच जी दिसतं आपल्याला. हे जे 100 mm ऑफ एच जी आहे ना हे असणार मेन आर्टरियल प्रेशर. आणि हा जो पॉईंट असणार ना ज्या पॉईंटला आउटपुट आणि इनटेक मीट झाले त्या पॉईंटला आपण म्हणतो इक्विलिब्रियम पॉईंट. काय म्हणतो? इक्विलिब्रियम पॉईंट, ठीक आहे. आता एक कंडिशन दिली, ॲझ्युम करा एक. आता ॲझ्युम काय करा की जर समजा ब्लड प्रेशर वाढलं, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, ब्लड प्रेशर जर वाढलं तर GFR ऑफ वॉटर आणि सॉल्ट काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजेच काय आउटपुट ऑफ वॉटर आणि सॉल्ट काय होणार आहे? वाढणार आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल हा पॉईंट 100 mm एच जीला, ठीक आहे. आता जर समजा 150 mm ऑफ एच जी जर झालं ब्लड प्रेशर तर जस्ट वरती गेलं तुम्ही तर ऑब्वियसली जे आउटपुट ऑफ वॉटर आणि सॉल्ट असणार ते ह्या पॉईंटला असणार. ॲरो केलं बघा, ॲरो, ठीक आहे, त्या पॉईंटला असणार आहे. त्या पॉईंटला असणार याचा अर्थ काय की आउटपुट ऑफ वॉटर आणि सॉल्ट हे जास्त असणार आहे, ठीक आहे. मग आता जर ब्लड प्रेशर जास्त झालं आहे, आउटपुट वॉटर अँड सॉल्टचं जास्त होतं तर ऑटोमॅटिकली ब्लड व्हॉल्यूम कमी होईल, ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर कमी होईल. मग 150 mm ऑफ एच जीचं परत खाली येईल, मग हा पॉईंट इथे मीट करेल, परत खाली येईल, इथे मीट करेल, ठीक आहे. इथं खाली खाली जसं ब्लड प्रेशर नॉर्मल लेवलला येतोपर्यंत ते आउटपुट होत राहणार, म्हणजे ब्लड व्हॉल्यूम कमी कमी होत जाणार ज्याच्यामुळे की ब्लड प्रेशर कमी होईल, ठीक आहे. मग असा एक पॉईंट येणार ज्या पॉईंटला 100 mm ऑफ एच जीला ज्यावेळेस ब्लड प्रेशर रीच करेल त्यावेळेस रिनल आउटपुट ऑफ वॉटर अँड सॉल्ट आणि इनटेक हा सेम असणार, ठीक आहे. मग आता ह्याच्यापेक्षा कमी नाही होणार कारण की हा मीन आहे ना, ठीक आहे. इथपर्यंत त्याची लेवल आहे, ठीक आहे. आता काय काही ह्युमन बिंग्समध्ये ना आता हे नॉर्मल पर्सनचं आहे की बाबा नॉर्मल पर्सन 100 mm ऑफ एच जी त्याचं मीन आर्टरियल प्रेशर आहे. बट काय काही ह्युमन बिंगमध्ये ना नॉर्मल मीन आर्टरियल प्रेशर 150 mm ऑफ एच जी असतं, ठीक आहे. आता ते कोणत्या कंडिशनला असतं ते आपण बघूया, ठीक आहे. आता बघा हा हे कळलं. पहिला आपण जो कर्व बघितला तो होता रिनल युरिनरी आउटपुट कर्व आणि दुसरा होता रिनल फंक्शन कर्व, ठीक आहे. अजून पण केला आपण कमी कमी होताना एका पॉईंटला येतो. कोणत्या पॉईंटला होतो? ते इक्विलिब्रियम पॉईंटला म्हणतो आपण, जिथे की रिनल आउटपुट बघा रिनल आउटपुट इज इक्वल टू रिनल इनटेक, ठीक आहे ना, म्हणजे आपण इनटेक करणार आहे सॉल्ट आणि वॉटरचं, ठीक आहे. आता आपण सेकंड कर्व बघूया. 2 की डिटर्मिनंट्स ऑफ लॉंग टर्म आर्टरियल ब्लड प्रेशर, ठीक आहे ना. लॉंग टर्ममध्ये आर्टरियल ब्लड प्रेशर ते कसं कंट्रोल केलं जातं, कसं रेग्युलेट होतं त्याचा ग्राफ दिलेला आहे त्यांनी. बघा याच्यामध्ये 2 ग्राफ आहेत. फर्स्ट ग्राफ जे दाखवते डिग्री ऑफ प्रेशर शिफ्ट ऑफ अ रिनल अपोजिट टू कर्व फॉर सॉल्ट आणि वॉटर. आता याच्यामध्ये काय होतं, हा जो कर्व आहे आउटपुटचा तो पुढे शिफ्ट होतोय, ठीक आहे. पुढे शिफ्ट का होतोय? कारण की काही ना काहीतरी किडनीमध्ये ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये येतात ते, ठीक आहे. किडनीमध्ये काय ना काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी येते किडनीमध्ये आणि तो कर्व जो आहे ना तो पुढे शिफ्ट होतोय. बघा ही जी रेड लाईन आहे ना ही रेड लाईन पुढे शिफ्ट झाली अशी डॉट 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 डॉटमध्ये आपल्याला दिसते, ठीक आहे. आता जर ही आणि जी इनटेकची जी लाईन आहे ना इनटेकची लाईन कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. नॉर्मल आपण नॉर्मल इनटेक करतोय सॉल्ट आणि वॉटरचा, ठीक आहे. परंतु जो आउटपुट होते ना तो आउटपुट आपल्याला ॲबनॉर्मल दाखवतो कारण की किडनीमध्ये काय ना काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी झालेत त्याच्यामुळे हा जो आउटपुट कर्व आहे ना हा पुढे शिफ्ट झाला आहे. पुढे शिफ्ट झाल्यामुळे तो जो इक्विलिब्रियम पॉईंट आहे ना आता हा पण पुढे शिफ्ट होणार, ठीक आहे. ऑब्वियस गोष्ट ना, हा जर कर्व हा पुढे शिफ्ट होत असेल तर ह्या लाईनवरचा जो पॉईंट आहे तो पण पुढे शिफ्ट होणार. मग आता ह्या पर्सनचं
नॉर्मल म्हणजे मीन आर्टरी प्रेशर असणार आहे 140 mm/Hg. ठीक आहे ना. आता नॉर्मल ह्युमन बिंगपेक्षा हा तर जास्त आहे ना 140. आता मला सांगा त्याचं जर मीन आर्टरी प्रेशर 140 mm/Hg असेल, आता त्याचा हाय ब्लड प्रेशर जर झाला तर 140च्या वरतीच होईल. ठीक आहे ना, म्हणजे 170 होईल, 180 होईल आणि तो कमी कमी होऊन 140पर्यंतच येणार. ठीक आहे, 140पर्यंतच येणार का, कारण की जोपर्यंत किडनीमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज आहेत तोपर्यंत त्याचा मेन आर्टरियल प्रेशर हा 140 mm/Hg असणार आहे. म्हणजे काय, एक नॉर्मल ह्युमन बिंगपेक्षा हायचा ब्लड प्रेशर हायच असणार आहे, पण त्याच्यासाठी तो मीन आहे. ठीक आहे, मग आता हा जो मीन ब्लड प्रेशर आहे ना, हा आपल्याला 100कडे आणण्यासाठी हा कर्व मागं शिफ्ट झाला पाहिजे. म्हणजेच काय, जे पण किडनीमध्ये जे ॲबनॉर्मॅलिटीज आलेत किडनीमध्ये ते निघले पाहिजे. ठीक आहे ना, त्याच्यावर काय ना काय ट्रीटमेंट केली पाहिजे. मग ह्या गोष्टी मला सांगा, हे जे ब्लड प्रेशर आहे ह्याला रेग्युलेट करण्यासाठी काय मिनटं पुरेसे आहेत का बरं? नाही. काय सेकंद नाही, काय दिवस नाही, काय महिने लागतील आपल्याला ह्याला रेग्युलेट करण्यासाठी. म्हणून तर ते तुम्हाला फर्स्ट स्लाईडमध्ये सांगितलं होतं की लॉंग टर्म आर्टरियल ब्लड प्रेशर जे रेग्युलेशन टाईम आहे त्याचा दिवस ते महिने लागतात रेग्युलेट करण्यासाठी. ठीक आहे ना, ही झाली पहिली कंडिशन. ठीक आहे, ह्या कंडिशनमध्ये याच्यासाठी मेन आर्टरियल प्रेशर 140 mm/Hg. ठीक आहे, आता सेकंडमध्ये काय बघा, लेवल ऑफ H2 आणि सॉल्ट इंटेक. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं, एक ह्युमन बिंग आहे, एक पर्सन आहे जो की त्याचा जो आउटपुटचा कर्व आहे ना तो नॉर्मल आहे. ठीक आहे, परंतु त्याच्या दररोजच्या खाण्यामध्ये सॉल्ट आणि वॉटरचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, सॉल्टचं प्रमाण जास्त असं पकडा. ठीक आहे ना, वॉटर आणि सॉल्ट दोघांचं प्रमाण खूप जास्त आहे. ठीक आहे, आता ही जी खाली लाईन होती ना येलो कलरची, ही नॉर्मल होती, नॉर्मल पर्सनचं इंटेक होतं. परंतु आता त्याची लाईन बघा शिफ्ट झाली वरती आहे बघा, डॉट डॉट व्हाईटमध्ये लाईन दिसते का, ती वरती शिफ्ट झालेली आहे. आता जर ती खालची जी कॉन्स्टंटची लाईन आहे वरती शिफ्ट का झाली, कारण की त्याचा इंटेक वाढला. मग ती जी खालची येल्लो लाईन होती 2वर होती ती आता 6वर गेली, कारण की त्याने इंटेक वाढवला. आता जर ही लाईन वरती शिफ्ट झाली तर ऑब्वियस गोष्ट आहे ना, जो इक्विलिब्रियम पॉईंट आहे तो पण पुढे शिफ्ट होणार. म्हणजेच बघा इथे शिफ्ट झाला. आता जिथे इक्विलिब्रियम पॉईंट आला तिथे जस्ट खाली आला आपण बघा, तर त्या पर्सनचं नॉर्मल मीन आर्टरियल प्रेशर 140 mm/Hg. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू नॉर्मल ह्युमन बिंग याचं ब्लड प्रेशर हाय आहे. ठीक आहे, आता ह्या ब्लड प्रेशरला तुम्ही मला सांगा जर कमी करायचं असेल, ठीक आहे ना, आता इथून वाढेल, पण जर समजा फॉर एक्झाम्पल त्या पर्सनमध्ये ब्लड प्रेशर वाढलं, BP वाढला त्याचा, तर BP जो वाढेल ना तो 140च्या वरतीच वाढेल. आणि कमी जरी झाला तर 140पर्यंतच येऊन टेकेल, कारण की त्याचा मीन आर्टरियल प्रेशरच तो आहे, कारण की त्याचं इंटेक जास्त आहे सॉल्ट आणि वॉटरचं. मला सांगा जर याच्यामध्ये मीन आर्टरियल प्रेशर 140 mm/Hg ना, त्याला जर 100कडे आणायचं म्हटलं ना तर त्याचा इंटेक ऑब्वियस गोष्ट कमी करावं लागेल. म्हणजे ही जी लाईन आहे ना वरची ती खाली शिफ्ट होणार. जसं आपण इंटेक हळूहळू कमी करेल, कमी करता 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 हा पॉईंट असं पुढे 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 शिफ्ट होतो, मागे शिफ्ट होतो एक पॉईंट असं येणार जिथे की इंटेक कमी केल्यामुळे हा पॉईंट खाली शिफ्ट होईल आणि बरोबर 100 mm/Hgला टेकेल. ठीक आहे, आता मला तुम्ही सांगा, इंटेक ज्यावेळेस अचानक एक दिवस आपण पूर्ण कमी केला तर ऑटोमॅटिक मीन आर्टरियल प्रेशर 100वर येईल का बरं? नाही, ह्याला महिने लागतील ना, 3-4 महिने लागतील त्याला रेग्युलेट करण्यासाठी. ठीक आहे, म्हणून ह्या टर्मला काय दिलं नाव, लॉंग टर्म आर्टरियल ब्लड प्रेशर. ठीक आहे, समजलं. आपण पहिल्यांदा काय शिकलो, इंटरमिडिएट टर्म कंट्रोल. सेकंड आपण शिकलो लॉंग टर्म कंट्रोल. इंटरमिडिएट टर्म कंट्रोलमध्ये फक्त ते वेसल्स काय करतात, ॲडॅप्ट करतात साईजला. ठीक आहे, आणि लॉंग टर्म कंट्रोलमध्ये डायरेक्ट मेकॅनिझम, इनडायरेक्ट मेकॅनिझम. डायरेक्ट मेकॅनिझममध्ये आपण बघितलं की GFR वाढला, BP वाढला की GFR वाढते, GFR वाढले की ब्लड व्हॉल्यूम कमी होते आणि परत ब्लड प्रेशर नॉर्मल लेवलला येते. सेकंड बघितलं, ब्लड प्रेशर जर कमी झालं तर GFR कमी होतो. GFR कमी झाल्यामुळे वॉटर आणि सॉल्ट एक्सक्रीट न होता ब्लडमध्येच वाढतात. ठीक आहे ना, याचे आता फिल्टरच जर नाही झालं तर ब्लडमध्ये वाढणार ऑब्वियस गोष्ट आहे. ब्लड व्हॉल्यूम वाढला तर मग ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर वाढते. ठीक आहे, नंतर आपण बघितलं इनडायरेक्ट मेकॅनिझम. इनडायरेक्ट मेकॅनिझममध्ये आपण रेनिन बघितला ते कसं काम करतं. परत हा कर्व बघितला, सर्वात इम्पॉर्टंट हा कर्व आहे. ठीक आहे, परत सेकंड आपण हा पण कर्व बघितला. ठीक आहे, लॉंग टर्मसाठी. ठीक आहे, तर यासाठी एवढंच. सेकंड व्हिडिओसाठी आपण भेटूया. त्याच्यामध्ये मी शॉर्ट टर्म कंट्रोल काय असतं आणि त्याच्यामध्ये कोणते मेकॅनिझम्स आहेत, बॅरो रिसेप्टर रिफ्लेक्स आहे, केमो रिसेप्टर रिफ्लेक्स आहे, परत CNS इस्केमिक रिस्पॉन्स आहे, ते आपण करूयात. ठीक, थँक्यू.